नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आपली जी ऑटोकॅडची सीरीज चालू आहे त्यामध्ये आपला आज तिसरा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे, माझ्याकडे एक स्केच प्लॅन आहे एका रेसिडेन्शियल बंगलोचं. त्या स्केच प्लॅनचं आपण ऑटोकॅडमध्ये त्याचं ड्राफ्टिंग करणार आहोत. तर आपण ज्यावेळेला एखादं ड्रॉइंग ड्राफ्ट करायला घेतो त्यावेळेला त्याचं काही एक एन्व्हायरमेंट असतं, त्याचा सेटअप आपण पहिल्यांदा बघणार आहोत. जसं की युनिट्स, त्याचे लिमिट्स. त्यानंतर आपण सगळे जे त्याचे वॉल्स आहेत ते ड्राफ्ट करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण डोअर्स आणि विंडोजसुद्धा ॲड करणार आहोत. म्हणजे आपल्याला त्यावेळेला आपण पहिल्या 2 व्हिडिओजमध्ये आपण जे ड्राफ्टिंग आणि मॉडिफिकेशन्सचे कमांड्स बघितलेले ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये शिकायला मिळेल. मग ज्यावेळेला आपण एखादं ड्रॉइंग करतो त्यावेळेला प्रत्येक लाईन ही तुमची एखाद्या विशिष्ट लेअरमध्ये असली पाहिजे आणि त्याचा लाईन टाईप पण ठरलेला असला पाहिजे. तो मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तो पार्ट संपला की आपण त्याच्यामध्ये डायमेन्शन्स वगैरे ॲड करणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपण एक टायटल ब्लॉकसुद्धा ॲड करणार आहे, जो त्या ड्रॉइंगला डिफाईन करणार आहे. त्याचा आर्किटेक्ट कोण, त्याचा सिव्हिल इंजिनियर कोण किंवा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, ती सगळी माहिती त्याच्यात आपण भरणार आहोत. तर मी तुम्हाला स्केच प्लॅन दाखवतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. तर हे ते स्केच आहे. हा ग्राउंड फ्लोअर आहे. ग्राउंड फ्लोअरला लिव्हिंग रूम, इथे किचन आहे, त्याला इथे स्टोअर दिलं आहे, वरती जायला जिना दिला आहे आणि हे बाथरूम आणि WC आहे आणि इथे एक बेडरूम आहे. फर्स्ट फ्लोअरला जिन्यातून आल्यावर एक टॉयलेट आहे, पुन्हा एक WC आणि बाथ रिपीट केलं आहे आणि एक इथे बेडरूम दिलं आहे आणि लिव्हिंग आणि पोर्चवर जे राहिले त्या एरियात आपण टेरेस प्रोव्हाइड केले. तर आता हेच स्केच आहे ते आपण ऑटोकॅडच्या फाईलमध्ये घेऊ आणि ड्रॉइंगला सुरुवात करू. तर आपण ऑटोकॅड सुरू केलं आहे. इथून आपल्याला न्यूमध्ये जायचं आहे आणि एंटर करायचं आहे. ह्यामध्ये सुरुवातीला आपण काय करतो, एन्व्हायरमेंट सेटअप करतो. त्यासाठी आपल्याला हे बेसिक सेटिंग्स असतात, जसं की हे ग्रीड मी ऑफ करून घेतो. सर्वात पहिली कमांड आपल्याला वापरायची ती म्हणजे युनिट्स, UNI. हे तिसरी कमांड आहे बघा, ही युनिट्स. आता आपण हा प्लॅन सुरुवातीला फीटमध्ये ड्राफ्ट करणार आहोत, त्यामुळे इथे आर्किटेक्चरल घ्यायचं आहे. इथे प्रिसिजन आहे ते अर्धा इंचच घ्यायचं आहे आणि हे जे स्केल आहे ते फीटमध्ये घ्यायचं आहे आणि ओके करायचं आहे. ओके करू. त्यानंतर काय करायचं आहे, लिमिट्स म्हणून एक कमांड आहे, LIMITS. ही बघा, ही लिमिट्स. हे लिमिट्स काय करायचे आहे, इथे खाली दिसते की नाही ऑन आणि ऑफ, ही ऑफ करायची आहे. ही झाली दुसरी कमांड. तिसरी कमांड काय आहे, हे जे आपल्याला एक्स आणि वाय डिरेक्शन आहेत ना, हे आपल्याला व्ह्यूमध्ये जाऊन इथं डिस्प्लेमध्ये हे UCS आयकॉन आहे तो ओरिजिनपासून हटवायचा आहे. म्हणजे तो इथं बाय डिफॉल्ट आपल्याला ह्या कॉर्नरमध्ये शिफ्ट होत होतो. आता काय करायचं आहे, ते जे स्केच प्लॅन होतं आपलं ते आपल्याला ह्याच्यामध्ये इम्पोर्ट करायचं आहे. त्याला 2 पद्धती आहेत. एक तर हे बघा, हे इमेज अटॅच म्हणून येते. इथे पाथ टाईप करावा लागतो. मग ते करण्यापेक्षा तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवतो. आपली जिथे फाईल असेल, फॉर एक्झाम्पल, एक मिनटं मी तुम्हाला, आता ही डेस्कटॉपवर फाईल आहे. ही काय करायची, ही सरळ ड्रॅग करायची आणि इथे आणून इथे एक फर्स्ट पॉईंट सिलेक्ट करायचा. स्केल फॅक्टर तुम्हाला जसं हवं आहे तसं करायचं आहे आणि अँगल हा 0च ठेवायचा आहे. एंटर. तर ही आपली इमेजची फाईल इथे इम्पोर्ट झाली. मी थोडं माऊसचा कलर चेंज करून घेतला आहे, जेणेकरून तुम्हाला दिसण्यात ते थोडं सोपं पडेल. आता आपण काय करायचं आहे, ह्या लेफ्ट साईडपासून राईट साईडला जायचं आहे. ही आहे ती एक्सटर्नल वॉल आहे, ती आपण इमॅजिन करू, ती 9 इंच आहे. त्यासाठी पहिली कमांड काय करायची आहे, XL. ही X लाईन मारायची आहे आणि इथे खाली ऑप्शन्स येतात बघा, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल. मी आता हे व्हर्टिकलमध्ये घेतो. एंटर. इथे क्लिक केलं, ओके करायचं. आता दुसरी कमांड कुठली, आपल्याला 9 इंचाचा ऑफसेट टाकायचा आहे, म्हणून एंटर. 9 एंटर. कोणत्या साईडला टाकायचं आहे,
हे आपल्याला टाकायचं आहे लेफ्ट साईडला. हे बघा, आता डायमेन्शनने तुम्ही इथे चेक करू शकता. DLIनं तुम्हाला डायमेन्शन कळतं. आता हे सुद्धा 9 नुसतं आले बघा. हे तुम्हाला परत दाखवतो. हे 9 आले, 9 इंच आलेलं नाही. त्यासाठी काय करायचं आहे, एंटर करायचं आहे आणि हे स्टँडर्ड आहे ना, याच्यावर क्लिक करायचं आणि इथे मॉडिफाय करायचं आहे. मॉडिफाय केल्यानंतर ही विंडो ओपन होते. त्याच्यामधून हे सेटअप करून घ्या आधी. हे लाईनला हे बाय ब्लॉक नाही, हे बाय लेअर करायचं आहे. हे सुद्धा आपल्याला लाईन टाईप बाय लेअर करायचे आहे. सर्व काही बाय लेअर करून घ्यायचं आहे. बेस लाईन मी ही 0 ठेवतो. त्यानंतर हे जर तुम्हाला सप्रेस करायचे असतील, जसं की ही लाईन आणि ही लाईन नको असतील, हे तुम्ही सप्रेस करू शकता. मी शक्यतो ठेवतो. नंतर इथे सुद्धा मी 0 करून घेतो. ही सुद्धा 0. हे सुद्धा आपल्याला बाय लेअर करायचं आहे. हे पण बाय लेअर. हे सर्व काही बाय लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्बॉल्स अँड ॲरोजमध्ये क्लिक केल्यावर हे मी ठेवतो आर्किटेक्चरल टिक ठेवतो आणि ॲरो साईज आहे तो सध्या तरी 6 इंच ठेवू. हे टेक्स्ट, आता टेक्स्टमध्ये आल्यावर सुद्धा आपल्याला हे सगळं बाय ब्लॉक असतं ते बाय लेअर करावं लागतं. आणि टेक्स्ट हाईट आहे ती सुद्धा आता आपल्याला 6 इंचच ठेवायची आहे. 6 एंटर. आणि हे जे प्रायमरी युनिट आहे इथे सुद्धा आपल्याला आर्किटेक्चरल करायचं आहे, म्हणजे आपल्याला फुटात सगळी मापं येतील. आणि इथे सुद्धा प्रिसिजन आहे ते अर्धा इंचच ठेवायचं आहे. हे अल्टरनेटिव्ह युनिट्स आहेत. हे शक्यतो आत्ता तरी काही वापरू नका, कारण त्याला एक प्रिसाईज इथे समजा हे युनिट फॉर्मॅट आहे ना, इथं तुम्हाला प्रिसिजन ह्याच्याला इथे टाकायला लागतं. हा मल्टिप्लायर पण फॅक्टर एक टाकायला लागतो, तो एक्झॅक्ट यायला लागतो. ते मी नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला सांगतो. त्यामुळे शक्यतो मी हे ऑफ ठेवतो. टॉलरन्स याला काहीही करायचं नाही, ओके करायचं आहे, सेट करंट करायचं आहे आणि क्लोज करायचं आहे. मग काय करू, पुन्हा ह्याचं DLI एंटर करून ह्याचं डायमेन्शन चेक करू. हे बघा, हे आता आलं 9 इंच. आता याला जर तुम्ही सिलेक्ट केला तर इथे ह्या लेअरच्या ह्याच्यामध्ये हा आपला एकच लेअर आहे तो 0. मी काय करतो, जे सुद्धा वॉलची जी लेअर आहे ती मी 0 लेअरलाच ठेवतो. त्याला काही मी नाव वगैरे देत नाही. मग काय करू, आपण LA एंटर करू आणि याच्यामध्ये हे जे लाईन वेट आहे हे मी 0.3 ठेवतो. ओके. आणि एक न्यू लेअर एक करून घेतो, तो इथून करायचा आहे न्यू लेअर. आणि ह्याला नाव द्यायचं आहे ELE, एलिव्हेशन साठी एक लेअर करून घ्या तुम्ही. आणि याची जी लाईन टाईप आहे ही 0.15 ठेवायची MM. ओके करायचं आहे आणि हे क्लोज करायची. आता इथे जर चेक केला तर ही 0 लेअरला आहे आणि आपलं हे लाईन टाईप आहे ना, लाईन वेट ते ऑफ आहे. आता ऑन केलं तर हे बघा, ही ऑन झाली. आता डार्क दिसते आपल्याला. आता काय करू, आपण ही पहिली हॉरिझॉन्टल लाईन मारून घेऊ. ही मग काय करायचं आहे, XL एंटर, H एंटर, इथे क्लिक करून पुन्हा एंटर करायचं आहे. आपण त्या कमांडमधून एक्झिट झालो, पुन्हा ऑफसेट करायचं आहे. आता प्रिव्हियस डायमेन्शन इथं तुम्हाला निळ्या बॉक्समध्ये दिसायला लागले बघा, 9 इंचच आहे. एंटर करा. जर बदलायचं असेल तर तुम्ही तिथे टाईप करू शकता इथून बाहेरच्या साईडला. आता काय करायचं, आपल्याला ह्या 2 लाईन्स नको आहेत, तर त्यासाठी आपल्याला 2 कमांडचा वापर करता येतो. एक तर ट्रिम करू शकता, म्हणजे TR एंटर, आणि हे असं ट्रिम करू शकता. नाहीतर दुसरी कमांड कुठली आहे, मी अनडो करून घेतो. F एंटर, फिलेट. हे आपल्याला इथून ही एक लाईन सिलेक्ट केली आणि ही एक लाईन सिलेक्ट केली, ही एक सिलेक्ट केली आणि ही एक सिलेक्ट केली. हे बघा, हे फिलेट झालं.
तर आपल्याला काय करायचं आहे, हे माप टाकायचं आहे आपलं. हे सुरुवातीचं माप आपलं असतं ते आपण हॉरिझॉन्टल टाकतो आणि व्हर्टिकल माप असतं हे नंतर टाकतो. म्हणजे सुरुवातीचं फर्स्ट जे डायमेन्शन असतं ते हॉरिझॉन्टल आणि सेकंड डायमेन्शन हे व्हर्टिकल असतं. आपण पहिला 11 फुटाला ही भिंत आपल्याला घ्यायची आहे. या भिंतीपासून इकडे 11 फूट. मग कोणती कमांड येणार? ऑफसेट. ओ एंटर. डिस्टन्स विचारते, आपण टाकायचं आहे 11 फूट आणि एंटर. ही लाईन सिलेक्ट केली, इकडे टाकली. आता मी काय करतो, जी एक्सटर्नल वॉल आहे ती मी 9 इंचच घेतो आणि इंटरनल आहे ती 4 इंच किंवा 6 इंच. जर प्रायव्हेट बंगला असेल तर मी शक्यतो 6 इंचच घेतो आणि जर कॉन्ट्रॅक्टिंगचं काम असेल तर एक्सटर्नल भिंत ही 6 इंच आणि इंटरनल भिंत आहे ती 4 इंच घेतो. 6 इंच मी का घेतो, थोडी ड्युरेबिलिटी त्याची चांगली असते. मग काय करू, ऑफसेट करू, ओ एंटर. आता आपलं आतलं क्लिअर माप आहे ते 11 फूट आहे, त्यामुळे आपल्याला ऑफसेट करायचा तो उजव्या साईडला करायचा आहे. म्हणून आपण 6 एंटर करायचं आहे. लाईन सिलेक्ट करून राईट साईडला घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण डायमेन्शननं DLIनं चेक करू हे डायमेन्शन आहे का. ओके, हे 11 फूट आलेलं आहे बरोबर. आता काय करायचं आहे, आपल्याला स्टेअरकेस मार्क करून घ्यायचे. स्टेअरकेस ही 3 फुटाची आहे. त्यासाठी त्याच्या आधी आपल्याला ही भिंत घ्यायची आहे. ही भिंत आहे आपल्याला 12 फूट. ओ एंटर आणि 12 फूट एंटर. इथून ते इथं आणि पुन्हा आपल्याला ही जी आहे ती 6 इंचाची भिंत आहे. पुन्हा ऑफसेट करायचं आहे आणि 6 एंटर. इथून ते इथंपर्यंत. आता आपल्याला ही पहिली फ्लाईट मार्क करायची आहे, म्हणजे ड्रॉ करायची आहे. पुन्हा काय करायचं, ओ एंटर, 3 फूट एंटर करू. ही लाईन सिलेक्ट केली, ह्या साईडला टाकली आणि पुन्हा आपल्याला तीच कमांड रिपीट करायची इथून ते इथंपर्यंत. आता पुन्हा आपल्याला ही भिंत ड्राफ्ट करायची आहे, त्यामुळे 6 इंचाचंच आपल्याला पुन्हा ऑफसेट टाकायला लागणार. हां, आता काय करायचं आपल्याला, हे ज्या अनवॉन्टेड लाईन्स आहेत त्या ट्रिम करून घ्यायच्यात. TR एंटर. एक लाईन ट्रिम केली, ही दुसरी केली. आता हा जो सगळा गोंधळ झाला ना, तो असू दे, आपल्याला रेफरन्स पॉईंटसाठी लागणार आहे. तर ऑफसेट करायचं आहे पुन्हा, कारण आपल्याला ही 11x11ची रूम ड्राफ्ट करायची आहे. त्याची भिंती आपण ड्राफ्ट करून घेणार आहोत. 11 फूट एंटर. ही लाईन सिलेक्ट केली, इकडे टाकली. आता ही एक्सटर्नल असल्यामुळे मी ही 9 इंचची भिंत दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला ओ एंटर आणि जे आता 11 फूट आहे त्याच्याऐवजी आपल्याला 9 एंटर करायचं आहे. नुसतं 9 एंटर केलं की 9 इंच येते. 11 तुम्ही जर एंटर केला तर 11 इंच येणार. जर फूट पाहिजे असेल तर तुम्हाला तिथे फुटाचं साईन एंटर करावं लागणार. हे इथून इथंपर्यंत. आता मी ह्या भिंती फिल करून घेतो, म्हणजे फिलेट करून घेतो. आणि ही मला आता नको आहे, त्यामुळे मी ह्याला ट्रिम करून घेतो. आता जर तुम्ही बघितला तर या 3 फुटावरच ही भिंत आहे आणि हा जो पॅसेज आहे तो 3 फुटाचाच. आपण एक काम करू, आता आपण काय करू, हा ऑफसेट मारून घेऊ आपण 10 फुटाचा. ओ एंटर करू आणि 10 फूट हे इथून ते इथंपर्यंत हा 10 फुटाचा झाला. आता एक्सटर्नल वॉल असल्यामुळे ते मी 9 इंच घेणार आहे आणि एक बेसिक गाळा मी एक एक्सटर्नल रेफरन्ससाठी मी
ही आणि ही आणि ही लाईन फिलेट करून घेतो. ही आता काय करू, ही 3 फूट आपण हे मार्क करू. ही इथून इथंपर्यंत ही 3 फूट झाली. म्हणजे ही इंटरनल वॉल झाली. आता काय करायचं आहे, पुन्हा ओ एंटर करून 9 इंचाचं एक्सटर्नल भिंत घ्यायची आपल्याला. आणि आता मला या लाईन्स नको आहेत आणि ही फिलेट करून घेऊया. आता आपलं हे हॉरिझॉन्टल माप 4 फूट आहे, व्हर्टिकल आहे ते 3 फूट आहे. हे आपलं 3 फूटच आहे, कारण आपण मगाशी हे 3 फुटाचं डायमेन्शन इथे टाकलेलं. आता आपण हे 4 फुटाची भिंत ड्रॉ करून घेऊ. ही 4 फूट एंटर आणि इंटरनल वॉल आपण 6 इंचाची घेऊ. आता आपल्याला ही नको आहे, ही नको आहे आणि ही सुद्धा नको आहे आणि हे आपण इरेज करून घेऊ. आता पुढचा पार्ट आहे तो बाथरूमचा. हे हॉरिझॉन्टल माप आहे 7 फूट आणि व्हर्टिकल माप आहे 4 फूट. ह्या लाईन्स पण मी इरेज करून घेतो. आणि आता आपल्याला ही सुद्धा लाईन नको आहे, हे इरेज करून घेतो मी. हे ऑफसेट ही 4 फूट एंटर, फर्स्ट लाईन आणि आपल्याला पुन्हा 6 इंचाचं ऑफसेट द्यायचं आहे ह्या भिंतीसाठी. आणि आता आपल्याला ही झालं 4 फूट. आता हे डायमेन्शन टाकायचं आहे 7 फूट. ओ एंटर, 7 फीट एंटर, इथून ते इथंपर्यंत. न काय करायचं आहे, ओ एंटर करून 6 इंच, म्हणजे हे आपलं बाथरूम तयार झालं. हे मी फिलेट करून घेतो. आणि हे मी ट्रिम करून घेतो. हे मधलं शक्यतो 3 फूट राहिलं पाहिजे, हे 2.5 फूट राहते. ओके, मग काय करू आपण, 6 इंच पण इकडे स्ट्रेच करून घेतो. त्यासाठी कोणती कमांड आहे, एस एंटर, इथून ते इथंपर्यंत. आणि ही आता आपण एफेक्ट ऑन करू, म्हणजे ऑर्थो मोड ऑन करू. हां, ही 6 इंच. ओके, मग पुन्हा काय करायचं आहे, हे माप चेक करू. हे 7 फूट आहे. त्यानंतर आता आपल्याला हे स्टोर रूम एक मार्क करायचं आहे. हॅलो हॅलो हॅलो, स्टोर रूमचं डायमेन्शन आहे 7 फूट बाय 5 फूट. ह्याच लाईनीत आहे ते. मग आपल्याला काय करायचं आहे, फक्त इथून इकडे ऑफसेट टाकायचा. तो ओ एंटर, 5 फूट एंटर, इथून ते इथं. आणि पुन्हा आपल्याला 6 इंचाची भिंत दाखवायची आहे इथून ते इथंपर्यंत. मग पुन्हा काय करायचं आहे, हा इकडून इथे आणि इथून इथे. हे फिलेट झालं, म्हणजे ही स्टोर रूम झाली. आता आपल्याला हे ज्या अननेसेसरी ज्या लाईन्स आहेत त्या आपण इरेज करू. ह्या फक्त आपल्याला ही ट्रिम करावी लागणार आणि हे आतलं सुद्धा इरेज करून घेऊ. आता व्हर्टिकल माप आहे याचं 12 फूट आहे. ॲक्च्युली 12 फूट 6 इंच आहे. ऑफसेट करू, ओ एंटर. आता 12 फूट 6 इंच असं टाईप करण्यापेक्षा तुम्ही 12.5 आणि फूट असं करून एंटर केला तरी सुद्धा तुम्हाला ते डायमेन्शन 12 फूटच येतं, 12.5 फूटच येतं ते. हे ऑफसेट 9 इंच. तर काय करायचं आहे, हे फिलेट करून घेऊ आपण. आणि हा जो रिमेनिंग पार्ट आहे जो अननेसेसरी आहे तो
ट्रिम करून घ्यायचं आहे इथून ते इथंपर्यंत. पुन्हा आता इथे काय ट्रिक आहे तुम्हाला सांगतो. ही जी भिंत आहे ती 6 इंच आहे आणि आपल्याला एक कॉलम घ्यावा लागणार आहे, तो म्हणजे इकडे आणि इकडे घ्यायला लागणार आहे. त्यामुळे नेहमी करताना काय करायचं, हा जो ऑफसेट आहे तो बाहेरच्या साईडला टाकायचा आहे इथून ते इकडंपर्यंत. म्हणजे काय होतंय, ज्यावेळेला तुमचा 9 इंचाचा कॉलम येतोय तो इथे कुठं ऑफसेट येणार नाही त्याचा. आणि जी ही लाईन आहे ना, ही ट्रिम करून घ्यायची. समजा इथे जरी काही कॉलम आला तुमचा, तर तुमचा हा एरिया क्लिअर राहायला पाहिजे. आता काय करायचं, जे नको आहे ते ट्रिम कर म्हणून. एक आपला बेसिक आराखडा तयार झाला आपला हा. आणि आता या केसमध्ये सुद्धा आपल्याला इथे 9 इंचाची भिंत दाखवू. ही आतला आपण ट्रिम करून घेऊ आणि ही मी आता फिलेट करून घेतो इथून ते इथंपर्यंत. आणि ते काहीतरी एक वॉर्डरोब सारखं दाखवलंय किंवा वॉशिंग मशीन प्लेस वगैरे असणार आहे. ती आपण 3 फूटनं इथे ती दाखवून घेऊ. किंवा इथं वॉश बेसिन वगैरे ठेवलं असणार आहे. त्यामुळे काय करू आपण, ही 3 फूटपेक्षा आपण 18 इंचच घेऊ. 18 इंच इथून इथं आणि ही 9 इंचाची ही भिंत येणार. ही एक्सटर्नल समजा कॅन्टिलीवर घ्यायची असेल तर ती आपल्याला 6 इंचच घ्यावी लागणार. इथून ते इथंपर्यंत हे आणि हे. आणि जे अननेसेसरी जो पार्ट राहिलेला आहे तो आपण ट्रिम करून घेऊ. हा आता आपला बेसिक आराखडा झाला आहे. आता तुम्हाला समजा क्विक डायमेन्शन्स बघायचे असतील तर काय करायचं, DI एंटर करायचं. हा एक पॉईंट सिलेक्ट झाला आणि हा एक पॉईंट सिलेक्ट झाला. तर जर F2 दाबला तुम्ही तर इथं डायमेन्शन्स येतं बघा. एक्स ॲक्सिस म्हणजे जे हॉरिझॉन्टल माप आहे ते 11 आहे आणि वाय ॲक्सिसचं जे आहे ते 12 फूट आहे. म्हणजे इथून आपल्याला डायमेन्शन असं डायरेक्टली बघायच्या ऐवजी तुम्हाला डायरेक्ट आपण DI एंटर केला की इथून ते इथेपर्यंत हे तुम्हाला माप समजून जाईल. हे मी जरा ओस्नॅपचे सेटिंग्स मी माझे नेहमीचे ठेवतो. आता मी सगळे सिलेक्ट ऑल केले आहेत. मी क्लिअर ऑल करतो. एंड पॉईंट, मिड पॉईंट आणि परपेंडिक्युलर हे मी 3 शक्यतो ठेवतो. बाकीचे जरा ठेवल्यावर कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. आता आपण काय करू, स्टेअरकेस मार्क करू. आपण काय करू, ही जी ही लाईन आणि ही लाईन आपण ट्रिम करून घेऊ. ऑफसेट देऊ 3 फुटाचा. त्यानंतर ट्रेड्स मार्क करू. मी 10.5 म्हणजे 10.5 इंचाचे देतो. त्यानंतर मध्ये एक लाईन मारून घेऊ आणि हे 0 लेअरला आहे त्यामुळे हे आपण इथून एलिव्हेशनला घेऊ. म्हणजे ह्याचं जे लाईन वेट आहे ते कमी होऊन जाईल. आता पुढचा पार्ट आपल्याला काय करायचा आहे, यात जे डोर्स आणि विंडोज आहेत ते मार्क करून घेऊ. आता हे मेन एंट्रन्स आहे. मी शक्यतो प्रायव्हेट बंगलोला 4 फूट ठेवतो इथून इथंपर्यंत. आणि जे नको आहे ते इथं ट्रिम करून घेऊ. हा सुद्धा पार्ट नको आहे आपल्याला, हा इरेज करू आणि हा ट्रिम करून घेऊ. ट्रिमची कमांड TR ने येते. आणि हे जे आहे ओपनिंग हे आपण काय करू, ह्या लाईनीपर्यंत किती बसते
ते डायमेन्शन एकदा चेक करू. बरोबर 3 फूट बसते. काय करायचं, इथून इथपर्यंत हे ट्रिम करून घ्यायचं. हे इरेज करायचं आहे. हे सुद्धा इरेज करून घेऊ. आता आपण बेडरूमचा दरवाजा करून घेऊ. हे माझ्यामध्ये 3 फूट असावं आहे. 3 फूट हेच इकडे एक्सटेंड करायचं आहे. एक्सटेंडसाठी कमांड कोणती आहे? EX एंटर करायचं आहे. सिलेक्ट ऑब्जेक्ट. जर तुम्हाला उजव्या साईडला करायचं असेल तर आपण ह्या लाईनच्या उजव्या साईडला क्लिक करतो. बघा हे असं उजवीकडे होतं. नसेल करायचं तर डावीकडे क्लिक करायचं. झालं एक्सटेंड. आणि जे नको आहे ते ट्रिम करून इरेज करू. ते ही लाईन इरेज करू. आता हे जे आहे ते फिलेट करून घेऊ. आता आपल्याला टॉयलेटचा दरवाजा दाखवायचा आहे. हे इथं चुकीचं दाखवलं आहे. ॲक्च्युली हा दरवाजा इकडे आत यायला पाहिजे. ऑफसेट करू 2.5 फीट. हा 2.5 फुटाचा दरवाजा टाकू आपण. आणि हे फिलेट करून घेऊ. आणि हे ट्रिम करून घेऊ. जेवढा आपल्याला पार्ट नको आहे तो ट्रिम करून घ्यायचा आहे. आणि हा सुद्धा बाय डिफॉल्ट 2.5 फुटाचाच दरवाजा होऊन जातो. हा हे फिलेट करू आणि हे ट्रिम करू. हे सुद्धा नको आहे. हा पार्ट नको आहे. हा सुद्धा नको आहे. हा पण नको आहे. हा सुद्धा नको आहे. आता बघा ड्रॉइंग एकदम असं क्लीन अँड क्लिअर होत चाललं आहे आपलं ड्रॉइंग. आणि आता हा स्टोर रूमला आपण मधून दरवाजाचे देतो. जेणेकरून काय होतंय की इकडे आणि इकडे आपल्याला स्टोरेज स्पेस मिळते. आता तुम्हाला अजून एक मजा दाखवतो. समजा तुमचं ही किती आहे? हे 2.5 फूट आहे. मग आपल्याला हा 2.5 फुटाचा दरवाजा द्यायचा असेल ना तर एंटर करायचं. आणि इथे स्पेसिफाय डिस्टन्स आहे ते 2.5 फूट आहे. ते आपल्याला इकडं 1.25 फूट आणि इकडं 1.25 फूट असं मिळून 2.5 फूट करायचं आहे. त्यामुळं मी काय आयडिया करतो, इथून हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. हो का, हे डिस्टन्स इथून ते इथंपर्यंत झालं म्हणजे 2.5 फुटाच्या हाफ डिस्टन्स आपलं तिथं मार्क झालं. इथून उजवीकडे टाकायचं आणि डावीकडे टाकायचं. एंटर करायचं आहे आणि पुन्हा हे ट्रिम करायचे. जेवढे आपल्याला ऑब्जेक्ट्स नको असतील ते सर्व काही आपल्याला ट्रिम करायचे. झालं. आता हा एंट्रन्स व्हरांडा. ऑफसेट 4 फूट. एंटर. इथून इथंपर्यंत 4 फूटच्या ऐवजी आपण 6 फूट घेऊ म्हणजे थोडं स्पेशियस होतं. ही एक लाईन मारून घेऊ आणि आपण ट्रेड्स मार्क करू याचे. आणि ही लाईन एक्सटेंड करून घेऊ. आणि या लाईनचं आपण लाईन वेट सुद्धा बदलण्यासाठी ही दुसऱ्या लेअरमध्ये याला टाकून देऊ. हा झाला ग्राउंड फ्लोर. ही लाईन इरेज करून देतो. आता आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट फ्लोअरसाठी काय सिम्पलच आहे. कॉपी करायचं आहे. कॉपीसाठी काय कमांड? CO एंटर. सिलेक्ट ऑब्जेक्ट सिलेक्ट झाल्यावर एंटर करायचं आहे. एक रेफरन्स पॉईंट इकडे क्लिक करा आणि जिकडं पाहिजे तिथपर्यंत थांबून क्लिक करायचं आहे. मल्टिपल कॉपीज पाहिजे असतील तर तुम्ही अशा ह्या मल्टिपल कॉपीज करू शकता. सध्या आपल्याला एकच पाहिजे त्यामुळे ह्या 3 एक्स्ट्रा कॉपीज इरेज करतो. आता काय करायचं आपल्याला? इथे वरती पण स्लॅबचं
पोर्शन येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला हा एक टेरेस करायचा आहे. त्यामुळे हे काय करू आपण, हे इरेज करू आणि हे स्ट्रेच करून घेऊ. इथून ते ह्या लाईनीपर्यंत जर तुम्ही असं असा आणला हो का, हे पोलर ट्रॅकिंग झाले आणि इथून सोडून द्यायचं. ही इरेज करू आणि ही एक्सटेंड करू आणि आपल्याला काय करायचं आहे, ही एक लाईन ही इरेज करू आपण, कारण आपली ही एक्सटर्नल आल्यामुळे ती 9 इंच दाखवायची आपल्याला. 9 इंच 9 इंच झाल्यावर काय करायचं आहे, हे फिलेट करून घ्यायचे. ही लाईन आणि ही लाईन फिलेट करून घ्यायचे, कारण ती आपली 0 लेअरला आहे, जी वॉल कट झाले तिथं आपण हे करून पुन्हा आपल्याला हे 9 इंचाचं ऑफसेट इथे मारून घ्यायचं आहे आणि हे फिलेट करायचं. कारण आपण ज्यावेळेला प्लॅन ड्राफ्ट करतो त्यावेळेला आपण असं इमॅजिन करतो की आपला प्लॅन हा 1.2 म्हणजे 4 फूटच्या लेवलला कट झाला आहे आणि त्यामुळे काय होतं, जेवढे कट झाले त्याची थिकनेस आपण जास्त दाखवतो आणि जे आपल्याला एलिव्हेशनमध्ये दिसणार आहे, म्हणजे ज्या गोष्टी कट झाल्या नाही आहेत जसं की ही, त्या आपण एलिव्हेशनच्या लेअरला दाखवतो. जसे की इथं हे टेरेसचं पॅरापेट वॉल येणार आहे ते सुद्धा आपल्याला एलिव्हेशनच्या लेअरला टाकायचं आहे, म्हणजे ह्या दोघांच्यात डिफरन्स दिसतो. मग वरती काय आहे, हे टॉयलेट आहे, हे आपण अटॅच दाखवू. इकडे हे आहे असंच राहू दे इथे. हां, बाकी काय इथं काहीतरी हे राहिलं, इथे हे आपण क्लोज करून घेऊ, फिलेट करू. झालं, हे आपलं बेसिक ड्राफ्ट झालं. आता मी ह्याला काय करतो, रोटेट करून घेतो, कारण काय आपण ज्यावेळेला एंट्रन्स आहे ना तो आपण खालच्या साईडला दाखवतो. म्हणजे हा ग्राउंड फ्लोअर झाला आणि पुढचा हा फर्स्ट फ्लोअर झाला, हा ग्राउंड फ्लोअर झाला. तर आता आपण डोअर्स आणि विंडोज मार्क करून घेऊ. सुरुवातीला आपण विंडोज मार्क करून घेऊ. आता आपण हे इमॅजिनच करायला पाहिजे आपल्याला. ही 4 फूट आहे, 4 फूट बाय 4 फूट आहे. हे लिव्हिंग रूमची आहे, सेंटरला आहे, त्यामुळं इथे मिड पॉईंटला मी इथून स्टार्टिंग पॉईंट घेतो आणि इकडे एक लाईन मारून घेतो रेफरन्ससाठी आणि हा ऑफसेट मारून घेतो 24 इंच, म्हणजे 2 फूट वरती आणि 2 फूट खालती, आणि ह्या मधल्या लाईन्स ट्रिम करून घेऊ. आता काय करायचं आहे, कॉपी करणार आहे मी ही विंडो. आता बघा, एक बेस पॉईंट सिलेक्ट करा म्हणते. आता मला काय करायचं आहे, ह्या दोघांचा मिड पॉईंट सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या बेडरूमच्या मिड पॉईंटला कॉपी करायचं आहे. मी काय करणार, शिफ्ट दाबणार आणि राईट क्लिक करणार आणि मिड बिटवीन 2 पॉईंट्स, म्हणजे हा एक फर्स्ट पॉईंट झाला, हा सेकंड पॉईंट झाला. बघा बरोबर त्याच्या सेंटरला ते क्लिक झाले, म्हणजे सिलेक्ट झाले, आणि हे नेऊन फक्त इकडे आपल्याला ठेवायचं आहे. झालं, हे एंटर. ट्रिम करू, ट्रिम करून झालं आपलं. पुन्हा हे कॉपी करू, हे थोडं वर नेऊ आणि हे ROनं रोटेट करून घेऊ. मग मूव करून घेऊ. पुन्हा आपल्याला रेफरन्स पॉईंट लागणार. मग काय करायचं, शिफ्ट दाबून राईट क्लिक करून मिड बिटवीन 2 पॉईंट्स, हा एक फर्स्ट पॉईंट, हा सेकंड पॉईंट आणि हा सेंटरला, म्हणजे याच्या सेंटरला हे वाटल्याचं पण माप चेक करू व्हायचं. इथून इथं हे 2 फूट, इथून इथे हे 2 फूट, आणि हे सुद्धा आपण माप, हे 5.5 फूट आणि हे 5.5 फूट. झालं, हे आता इरेज करून घेऊ. ही लाईन एक्सटेंड करून घेऊ, EX ने, आणि आता हा पार्ट ट्रिम करून घेऊ. सेम विंडो आपल्याला पुन्हा तीच मागाशी दाखवली तीच कमांड आपल्याला रिपीट करायची आहे. ती आता समजा मी बाहेर घेतली, हे ट्रिम करायचं. पुन्हा कॉपी करू आणि रोटेट करू. पुन्हा शिफ्ट राईट क्लिक करून मिड बिटवीन 2 पॉईंट्स.
हे ट्रिम एंटर. आता इथे आपल्याला ही 2 फुटाची इथली विंडो दाखवू आणि इथे 2 व्हेंटिलेटर्स दाखवून घेऊ. हे कॉपी करू. आता इथे बाजूला कॉपी करायचं आणि हे 4 फूट आहे, त्यामुळे हे 2 फुटाला आपण मूव करून घेऊ. मूव कसं करायचं आहे, एम एंटर, सिलेक्ट ऑब्जेक्ट. पुन्हा ऑब्जेक्ट सिलेक्ट झाल्यावर आपल्याला एंटर करायचं आहे. एक इथे रेफरन्स पॉईंट घ्यायचा आहे आणि वरती नुसतं नेऊन माऊस ठेवायचा आहे, त्याला क्लिक करायचं नाही. क्लिक करायच्या आधी आपण म्हणजे क्लिक करायला लागतच नाही. आपण 24 एंटर केलं की ते ऑब्जेक्ट बरोबर 2 फुटाला मूव झालेला आहे. तो 2 फूट. आता काय करायचं, इकडे आपल्याला ठेवून द्यायचं आहे. मग काय करायचं, मूव एंटर, सिलेक्ट ऑब्जेक्ट्स. आता सिलेक्ट ऑब्जेक्ट झाल्यावर एंटर करायचं आहे पुन्हा आणि बेस पॉईंट आपल्याला कुठला पाहिजे, हा मिड पाहिजे. मग काय करायचं, शिफ्ट राईट क्लिक, मिड बिटवीन 2 पॉईंट्स. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट इकडे झाला. हे पुन्हा ट्रिम करायचं आहे. आता हे आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. काय करायचं आहे, मिड बिटवीन 2 पॉईंट्स. हे असे शॉर्टकट्स तुम्ही वापरत गेला ना, एकदम सोपं पडतं. फार उपयोग होतो ह्या शॉर्टकट्सचा. तुम्ही जेवढे शॉर्टकट्स वापराल ना, तेवढं तुमचं ड्रॉइंग फास्ट होऊन जाईल. इकडे झाले. आता स्टेअरकेसची पण आपल्याला विंडो दाखवायला लागणार आहे. सेंटरला आली, हे ट्रिम एंटर. आता ह्या ज्या मधल्या लाईन्स आहेत त्या मारून घेऊ. त्यासाठी आपण इथे लेअर चेंज करून घेऊ. इथे हा एलिव्हेशनला घेऊ. आता बघा, ज्यावेळेला आपलं ड्रॉइंग एका काही ठराविक स्टेज नंतर जातं ना, त्यावेळेला एक आपोआप एक लेअर ॲड होतो, तो म्हणजे हा डेफ पॉईंट. याचं मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो. इथे लेअर प्रॉपर्टीमध्ये गेला, हा डेफ पॉईंट असतो की नाही, बाय डिफॉल्ट हा प्रिंटला येत नाही. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही प्लॉट करता किंवा प्रिंटला सोडता, त्यावेळेला ही डेफ पॉईंट जेवढी लाईन्स असतील त्या प्रिंट होत नाहीत किंवा प्लॉटसुद्धा होत नाहीत. PDF सुद्धा त्या लाईन्स दिसत नाहीत. ती शक्यतो कधी वापरतात, ज्यावेळेला एरिया कॅल्क्युलेशन्सचे लाईन्स आपण मारतो ना रेफरन्ससाठी, त्यावेळेला मी शक्यतो ही कमांड म्हणजे ह्या लेअरचा वापर करतो आणि शक्यतो मी ह्याचा कलर आहे तो रेड ठेवतो. ओके करतो, क्लोज करून घेतो. एलिव्हेशनला बघायचं इथं आहे का, नाहीतर आपल्याला ड्राफ्ट करतानाच कळते की बाबा आपलं लाईनच्या थिकनेसवरनं आपल्याला कळतं. ही एक लाईन झाली, ही एक लाईन झाली. आता मध्ये आपण विंडोसाठी डबल लाईन मारतो, त्यासाठी काय कमांड आहे, ML म्हणून कमांड आहे. ML एंटर, मल्टी लाईन. हां, स्पेसिफाय स्टार्ट पॉईंट. आता ह्याच्यात काही चेंजेस करायचे आहेत आपल्याला. बघा, हे जस्टिफिकेशन म्हणजे काय, आता जे एंटर केला, जर तुम्ही टॉप केला तर ज्याला समजा तुम्ही इकडून इकडे मारला तर बघा ही लाईन टॉपला आली. आता समजा हे मी खाली हे करतो, पुन्हा ML कमांड करतो आणि इथं पुन्हा जस्टिफिकेशनमध्ये गेला आणि इथं बॉटम केला, इथून इथं मारला तर बघा ही बॉटमला आली. म्हणजे इकडून इकडे ऑफसेट पडतो त्याचा आणि ह्याचा रेफरन्स पॉईंटसुद्धा बॉटमला येतो. आता पुन्हा तुम्ही राईट क्लिक केला की रिसेंट इनपुट्स असतात, ज्याच्यामधून तुम्हाला पुन्हा त्याच कमांडमध्ये जाता येते. ML पुन्हा जस्टिफिकेशनमध्ये जायचं आणि इथे 0 करायचं. या 0वर क्लिक करायचं, मग बरोबर ही सेंटरला आली. आता याचं आपण डायमेन्शन चेक करू. याचं डायमेन्शन किती आहे, हे बाय डिफॉल्ट 1 फूट 8 इंच आहे. मग ते कसं बदलायचं, MLमध्ये जायचं. आता आपलं ML, आता आपलं जस्टिफिकेशन तर झालंय, स्केलमध्ये जायचं आहे. हे स्केल, हे आता 20 इंच हे बाय डिफॉल्ट त्याचं असतं. मी काय करतो, एक पॉईंट नॉट 25 एंटर करतो. सॉरी, मी स्केलमध्ये जातो पुन्हा. .25 पॉईंट नॉट नाही, .25 आणि हा स्टार्ट पॉईंट आणि हा एंड पॉईंट. ही अशी ही आपली विंडोची हे झाली. ही सुद्धा बारीक वाटायला लागलं आहे, काही हरकत नाही. इरेज करू, पुन्हा ML करू आणि याचं स्केल बदलू. इथून तुम्ही कीबोर्डवरून सुद्धा एंटर करू शकता आणि आपल्याला ही 2.5 इंच द्यायची असेल तर
2.5 इथून ते इथंपर्यंत. मग काय होतंय हे बघा, ही एक एंटिटी झाली एस्केप बरोबर, ही एक एंटिटी. आता काय करायचं, पुन्हा हे आपल्याला कॉपी करून घ्यायचं. आता ह्याचा तर मिड पॉईंट आहे इथून. आता आता आपल्याला ह्याचा मिड पॉईंट कसा काढायचा, पुन्हा ह्याच्यावर राईट क्लिक करून शिफ्ट दाबून राईट क्लिक करायचं आहे आणि मिड बिटवीन 2 पॉईंट्स इथून ते इथंपर्यंत झालं. आता समजा तुम्हाला ते अवघड जात असेल तर काय करायचं, सरळ आपल्याला हा किंवा हा रेफरन्स पॉईंटवर क्लिक करायचं सिलेक्ट ऑब्जेक्ट करून आणि इथे नेऊन कॉपी करायचं. मग काय करणार, मी हे इथं कॉपी करून घेतो आणि ह्याच ज्या लाईन्स आहेत त्या मी रोटेट करून घेतो. त्या झाल्या 90 डिग्रीला रोटेट इथून ते इथंपर्यंत. आता जेवढ्या आपल्या व्हर्टिकल लाईन्स आहेत, विंडोज आहेत, त्या मी मार्क करून घेतो आणि ही एक हॉरिझॉन्टल इथून ते इथंपर्यंत. हे चेक करायचे आहेत, कॉर्नर्स आहेत. आता आपल्याला ह्या 2 फुटाच्या मार्क करायच्या. ह्या स्ट्रेच करून घेतो मी इथून ते प्रॉपर मिड पॉईंटपर्यंत. म्हणजे जे 4 फुटाची विंडो होती ती 2 फुटाची झाली आणि ही पुन्हा कॉपी करून घ्यायची. झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, हेच विंडोज आपल्याला फर्स्ट फ्लोअरला कॉपी करायचं आहे. त्यासाठी ते मी काय करणार, मी 0 लेअर सिलेक्ट करणार आणि एलिव्हेशनची जी लेअर आहे ना ही मी ऑफ करणार आणि ह्या जेवढ्या विंडोज आहेत त्या मी सिलेक्ट करून घेतो. सुरुवातीला सर्व विंडोज मी सिलेक्ट करतो आणि हे व्हेंटिलेटर सुद्धा. हे झालं सिलेक्ट. आता आपला हा पॉईंट आणि हा पॉईंट कॉमनच आहे. इथे तुम्ही कुठं सिलेक्ट करू शकत नाही कारण तुम्हाला रेफरन्स पॉईंट सापडणार नाही. एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला त्याचं सापडणार नाही म्हणून मी हा घेणार आहे. त्यामुळं आता आपला हा ऑब्जेक्ट, हे जेवढे आपल्याला विंडोज सिलेक्ट करायचे आहेत तेवढे आपण सिलेक्ट केलेत आणि आता काय करायचं, कॉपी करायचं आहे. त्यासाठी CO एंटर, एक रेफरन्स पॉईंट सिलेक्ट करा म्हणते. मी हा एंड पॉईंट घेतो, इथून ते इथंपर्यंत हा कॉपी झाला. आता ही एक्स्ट्रा आहे, ही काय इरेज करायची. ही लिव्हिंग रूमची वर कॉपी झाली आणि काय करायचं, TR एंटर, हे मी ट्रिम करून घेतो. आता मी तो लेअर का ऑफ केला, कारण समजा ती पुन्हा इथं कॉपी झाली असती तर काय प्रॉब्लेम येतो, तर त्यासुद्धा लाईन्स इरेज होऊन जातात. ही ट्रिम केली आणि ही एक्सटेंड करून घेतो. हे पुन्हा आपल्याला जे नको आहे ते ट्रिम करून घेतलं. आता मग काय करायचं, पुन्हा एलिव्हेशनमध्ये जायचं, लेअरमध्ये जायचं आणि एलिव्हेशनचा जो लेअर आहे तो ऑन करून पुन्हा या विंडोज आपण कॉपी करून घेऊ. हे आधीच्या कॅडमध्ये कसं होतं, ते ट्रिम होत नव्हत्या. आता काय सेटिंग्स बहुतेक चेंज झालेत त्याचे, इतर लागणार नाही. आता हे आपलं चुकून सिलेक्ट झाले, मग त्यासाठी काय करायचं, डिसिलेक्ट करायला काय करायचं, शिफ्ट दाबायचं आणि ह्याला सिलेक्ट करायचं. बघा हे डिसिलेक्ट झालं. एंटर करायचं, एक रेफरन्स पॉईंट घेतला इकडून इथंपर्यंत, झालं कॉपी. आता काय, एलिव्हेशनचीच पुन्हा लाईन सिलेक्ट करायची आणि आपल्याला टाईल ड्रॉप इथे एक दाखवायचा आहे. त्यानंतर थोडं आपल्याला डिव्हिजन दाखवण्यासाठी ज्यावेळेला आपण हॅचिंग हा पार्ट बघणार आहे, त्यासाठी आपल्याला प्रत्येक रूम ही वेगळी वेगळी डिमार्क करायची. इथून ते इथं, इथून ते इथंपर्यंत. स्टोअरची झाली, ही बाथरूमची आणि ही बेडरूमची, ही WCची आणि हा पॅसेज बरोबर सेपरेट डिमार्क झाला. हे पुन्हा कॉपी करू शकता किंवा जर तुम्हाला परत ड्राफ्ट करावं असं वाटत असेल तर पुन्हा ड्राफ्ट करून घ्या. याचा टाईल ड्रॉप आत असतो, कधी पण लक्षात ठेवा. जेवढे टॉयलेट्स असतात ना, त्याचा टाईल ड्रॉप जो असतो आपण पाणी अडवण्यासाठी देतो, तो
आतल्या साईडचा असतो आणि टेरेसचा जो असतो तो ॲक्च्युली तो बाहेर असतो, तो आत नसतो, तो हा बाहेर असतो. आता आपण नेक्स्ट पॉईंट काय आहे आपला, याला आपण डायमेन्शन्स आणि टेक्स्ट अनोटेशन एक द्यायचं आहे याला. आता आपलं DLI एंटर केला, इथे हॉरिझॉन्टल माप 11 फूट आहे. पुन्हा एंटर केला की हे तुम्हाला व्हर्टिकल माप मिळतं. आता टेक्स्ट ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला इथे एक नवीन लेअर तयार करून घ्यायचा आहे टेक्स्टसाठी. प्रत्येक गोष्टींसाठी लेअर नवीन करायचा. न्यू लेअर आणि इथे नाव देऊ आपण टेक्स्ट, TEXT. याचा कलर तुम्हाला चेंज करायचा असेल तर करू शकता, इथून करू शकतो आपण. हा समजा ब्ल्यू दिला मी. आणि आता ज्यावेळेला आपण टेक्स्ट साठी आपण T वापरतो, हा केला. आता इथे ना बघितला, इथे काही तुम्हाला सेटिंग्स दिसतात. तर बघा हे 2.5 इंचाचंच फक्त याची टेक्स्ट हाईट आहे. ही कशी चेंज करायची? बाय डिफॉल्ट समजा तुम्हाला सगळीकडे एकच टेक्स्ट स्टाईल वापरायची असेल तर त्याला काय करायचं, ST ही स्टाईल आली. बघा इथून तुम्हाला फॉन्ट पण बदलता येतात. मी शक्यतो घेतो हा सेंच्युरी गॉथिक घेतो, हा घेतो हा. आणि याची हाईट आहे ती मी यासाठी तरी आता 6 इंच घेतो. एंटर, क्लोज करायचं आहे. आता पुन्हा तुम्ही T एंटर केला म्हणजे टेक्स्ट, हा बघा झालं. इथं मग ह्याला नाव द्यायचं लिव्हिंग रूम. रूम आणि हे आपण सेंटरला घेऊ आणि ह्याला एंटर करू. आणि याचं इथे डायमेन्शन टाकायचं आहे 11 फूट. बायसाठी आपण X वापरतो, 12 फूट. झालं. इकडं बाजूला क्लिक केला की आपलं टेक्स्ट इथे एंटर होऊन जातं. तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे, ॲडजस्ट करू शकता. आणि आता आपला हा बेसिक एक स्केच प्लॅनचं आपण ऑटोकॅडमध्ये हे करायला लागलो आहे, ड्राफ्टिंग करायला लागलो आहे. ह्यानंतर आपण काय बघणार आहे, ह्याचे सेक्शन्स, एलिव्हेशन हे ड्राफ्ट करणार आहोत. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये असणार आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपण प्रेझेंटेशन ड्रॉईंग करायचं आहे. बरं, प्रेझेंटेशन ड्रॉईंग झालं आपलं. प्रेझेंटेशन ड्रॉईंग झाल्यावर आपण वर्किंग ड्रॉईंगसुद्धा आपण सगळं बघणार आहोत. वर्किंग ड्रॉईंग्समध्ये काय काय बघणार आहोत की लाईन आउट कसं करायचं, लाईन आउटचं ड्रॉईंग कसं करायचं, त्यानंतर फ्लोअर प्लॅनचं वर्किंग डिटेल्स कसे द्यायचे, त्यानंतर सेक्शन्स, एलिव्हेशन्स, टॉयलेटचे डिटेल्स, स्टेअरकेसचे डिटेल्स, विंडो डिटेल्स, डोर विंडो शेड्यूल, हे सगळं पार्ट आपण ह्यात क्लिअर करणार आहोत. आता काय करायचं आपल्याला, ही लिव्हिंग रूमचं डायमेन्शन झालं. हे पुन्हा आपण कॉपी करून इकडे घेऊ. इकडे आपलं किचन आहे आणि यालाच आपण एडिट करू शकतो. याच्यावर डबल क्लिक करायचं आहे, हे सिलेक्ट करायचं आणि याला नाव द्यायचं आहे किचन आणि एंटर करायचं. म्हणजे हे खाली येते डायमेन्शन. याचं डायमेन्शन, क्विक डायमेन्शन आपल्याला बघायचं असेल तर हे बघा इथे पण आहे हां. आणि सरळ काय DI डायगोनली जर तुम्ही डिस्टन्स टाकला तर इथे बघा हे 10.5 फूट बाय 12.5 फूट. मग इथे काय करायचं आहे 0, हे 10.5 साठी 6 इंच आणि पुन्हा इथे सुद्धा 6 इंच टाईप करायचं. हे आपलं आहे स्टोर रूम. हे कॉपी करून घेऊ, CO एंटर. इकडे STORE, हे स्टोअरचं डायमेन्शन 7 फूट बाय 5 फूट. हे 7, हे 0 टाईप करायचं असेल तर करून घ्या, नाहीतर नको असेल तर ते इरेज करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. 7 बाय 5 लिहिला तरी चालतंय आणि 7 फूट 0 इंच बाय 5 फूट 0 इंच लिहिला तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. हे आहे आपलं बाथरूम, BATHROOM, 7 बाय 4 आहे. हे आहे ते WC.
फर्स्ट डायमेन्शन असतं ते हॉरिझॉन्टल असतं, त्यामुळे हे आपल्याला इथे 4 फूट बाय इथे 3 फूट आणि इथे नाव WC हे मूव करून घेतो सेंटरला. त्यानंतर पुन्हा आपल्याला हेच टेक्स्ट आपल्याला इकडे कॉपी करून घ्यायचं आहे आणि याला नाव देऊ बेडरूम, BEDROOM. याचं आपण DI न माप चेक करून बघू किती आहे. 11 बाय 11. आता समजा तुम्ही ED जरी वापरला, ED केला की इथे सिलेक्ट केला की आपल्याला डायरेक्ट एडिट कमांड ॲक्टिवेट होते आणि आपण टेक्स्ट एडिट करू शकतो. हे झालं. आता काय करायचं आहे, हेच टेक्स्ट आहे ना. आता अनेक तुम्हाला शॉर्टकट दाखवतो काय. आता तुम्ही हे एक एक टेक्स्ट ज्यावेळेला मोठे ड्रॉइंग्स करताना त्यावेळेला तुम्ही एक एक टेक्स्ट हे क्लिक करत बसताना ना फार फार त्रास होतो, फार वेळ लागतो. त्याच्यास अजून एक तुम्हाला कमांड सांगतो, तुम्ही ती लिहून घ्या. पेन आणि पेपर तुम्ही घेऊन बसला असणारच आहे. राईट क्लिक करायचं आहे आणि इथे क्विक सिलेक्ट येते. क्विक सिलेक्टची ही विंडो इथे ओपन होते आणि इथे लेअर म्हणून एक ऑप्शन आहे बघा. लेअरमध्ये इथं व्हॅल्यू आहे, या व्हॅल्यूमध्ये जायचं आहे आणि हे टेक्स्ट घ्यायचं आहे आणि ओके करायचं आहे. तर आपले लेअर टेक्स्ट आणि इथे ओके करायचं आहे आणि CO एंटर करायचं आहे. एक मिनिट, नाही हा आपला एलिव्हेशनच्याच ह्याला सिलेक्ट झाला आहे. हा लेअर ह्याचा हा बघा इथे इथे टाकून घ्यायचं. हां, आता पुन्हा तुम्हाला ते कमांड सांगतो. राईट क्लिक करायचं आहे, क्विक सिलेक्ट, लेअर टेक्स्ट ओके केला की जेवढं हे टेक्स्ट आहे ना एंटायर ड्रॉइंग, आता आपण तुम्हाला पुन्हा दाखवतो. क्विक सिलेक्ट, इथे एंटायर ड्रॉइंग आहे. हां, इथं लेअर केला, टेक्स्ट ओके. जेवढं एंटायर ड्रॉइंगमध्ये टेक्स्ट असेल ते सिलेक्ट होतं, ते CO एंटर कॉपी करून घ्यायचं आहे इथून ते इथंपर्यंत. आता आपलं डायमेन्शन तर सेमच आहेत, फक्त आपल्याला डायमेन्शन बदलावं लागणार आहे, ते म्हणजे या टेरेसचं. आणि हे जे किचन आहे ते आपण मास्टर बेडरूम असं याला नाव देऊ. हे स्टोअर आहे ते आपलं अटॅच्ड टॉयलेट होणार आहे. सात बाय 5. हे बाथरूम WC सेमच आहे, हे पण बेडरूम सेम आहे. लिव्हिंगचं आपलं चेंज करून टेक्स्ट करायचं आहे, त्यासाठी आपल्याला इथं माप बघायचं आहे. 15 फूट 9 इंच आहे. 15 फूट 9 इंच आणि इथे सुद्धा 0 ॲड करू म्हणजे ते दिसायला समांतर दिसेल एकदम. आणि इथं टेरेस. झालं तुमचं बेसिक ड्रॉइंग, जेवढं करायचं होतं तेवढं झालं. त्यानंतर आपला लास्ट पॉईंट काय आहे, टायटल ब्लॉक. टायटल ब्लॉकसाठी काय करायचं आहे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे आणि एक फर्स्ट पॉईंट सिलेक्ट करायचा आहे आणि एक एंड पॉईंट सिलेक्ट करायचा आहे. आणि हा थोडा मी स्ट्रेच करून घेतो, हे थोडंसं इकडे खाली घेतो आणि हे इकडे घेतो आणि हे इकडे घेतो. आता आपल्याला याचं नाव द्यायचं आहे. याला नाव देऊ आपण, हे जे आहे ते लेफ्ट साईडला घेतो पॅराग्राफ याचा, ग्राउंड फ्लोअर. प्लॅन.
हे थोडं वाढवून घेतो. हे सिलेक्ट ऑल करायचं आहे आणि ह्याची टेक्स्ट हाईट आहे ती इथून आपल्याला चेंज करायची. ही थोडंसं बोल्ड आणि थोडं मोठं दिसण्यासाठी इथे आपण 9 इंच देऊ. पुन्हा हे इकडे ऑब्जेक्ट हा स्ट्रेच करू आणि इथे हा बोल्ड करू. याला हा ग्राउंड फ्लोअर झाला. हा थोडासा वरती मूव्ह करून घेतो आणि ही पुन्हा इकडे कॉपी करून घेतो आणि याला नाव द्यायचं आहे फर्स्ट फ्लोअर. FIRST. हा फर्स्ट फ्लोअर झाला. आता आपल्याला टायटल ब्लॉककडे जाऊ आपण पुन्हा. आता काय करायचं आहे, मी एक ऑफसेट घेतो, 2 इंचाचा घेतो इथून इथंपर्यंत आणि अजून एक 2 इंचाचा हा एक आतलाच आहे ना, त्याला मी ऑफसेट मारून घेतो आणि इकडे एक लाईन मारून घेतो, एक अंदाजे लाईन मारून घेतो आणि हे ट्रिम करून घेतो. आणि एक 9 इंचाची इकडे एक लाईन मारून घेतो. 9 कमी पडणार आपल्याला. इथं एक टायटलसाठी एक जागा तयार करवली ही मी अजून 9 इंच खाली घेतो. म्हणजे आपल्याला कसं इथे नाव वगैरे देण्यासाठी, म्हणजे इथं हे कॉपी केलं इकडं आणि इकडे नेम ऑफ आर्किटेक्ट, त्यानंतर इकडं कंटेंट ऑफ शीट, म्हणजे आपण काय प्रोव्हाइड केलं आहे. काय वेगळंच झालं आहे. ENT कंटेंट ऑफ शीट आणि इकडं प्रोजेक्ट नेम PROJECT नेम. आणि काय करायचं आहे, एक व्हर्टिकल लाईन, मेक शुअर की लेअर आपला एलिव्हेशनचाच असेल. एक इथून ते इथे एक अंदाजे मारायचं आहे. आणि एक इथे घ्यायचं आहे आणि ह्यातला एक जो रेक्टँगल आहे तो मी 0 लेवलला टाकून घेतो, म्हणजे लाईन विड्थ त्याची जरा वाढते. मग इथे तुमचं काही नाव असेल ते इथं नाव टाका. फॉर एक्झाम्पल ABCA. तिथं ॲड्रेस, तुमचं ईमेल ID हे सगळं ह्याच्यात टाका. आणि हे काय करू, ह्याचं टेक्स्ट आहे ते आपण 6 इंच जे प्रिव्हियस होतं ते ठेवू आणि त्याचा बोल्डनेस आहे तो काढून टाकू. पुन्हा काय करायचं आहे, कंटेंट ऑफ शीट काय आहे आपला, स्केच प्लॅन. हे इकडे स्ट्रेच करून घेऊ. इकडे अजून एक ब्लॉक ॲड करू शकता क्लायंटचं नाव टाकण्यासाठी, पण आता जागा कमी असल्यामुळे मी काय करतो, तर मी काय करतो, प्रपोज्ड रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ॲट, तुमचं काय गावाचं नाव असेल ते टाकायचं इथं, फॉर मिस्टर XYZ. आणि हे इकडे शिफ्ट करायचं, स्ट्रेच करायचं सॉरी, आणि हे मूव्ह करून घेऊ. आणि हे आपण काय करू, हे एकाच लाईनमध्ये हे घेऊ. आणि ह्याला काय करायचं आहे, हा ऑब्जेक्ट सगळा सिलेक्ट करायचा आहे
केअरफुली सिलेक्ट करायचं आहे आणि बी एंटर करायचं आहे आणि ह्याला आपण नाव देऊ टायटल ब्लॉक. एक पॉईंट सिलेक्ट करायचा आहे, तो जो रेफरन्स पॉईंट असणार आहे आपला, इथे क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट तर ऑब्जेक्ट आपण ऑलरेडी केलेला आहे, ओके करायचं आहे. हा आपला टायटल ब्लॉक तयार झाला. आता यात काय प्रॉब्लेम आहे बघा, इथे आपली जी 0 लेअरची जो रेक्टँगल होता तो दिसत नाही आहे. मग इथे काय करायचं आहे, बाय ब्लॉक करायचं आहे. नाहीतरी सुद्धा दिसत नाही आहे, पण ॲक्च्युली इथे बाय डिफॉल्टनं पण येत नाही आहे. पण आधीच्या कॅडमध्ये ना इथं बाय ब्लॉक केलं की यायचं, आता येत नाही आहे, काय माहीत नाही. ठीक आहे. तर आजचा आपला हा व्हिडिओ इथेच संपतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे हॅचिंगचं पार्ट बघणार आहे, हॅचिंग आणि प्रेझेंटेशन. आता हॅचिंग पण 2 प्रकारचे असतात, एक वर्किंग ड्रॉइंगसाठी लागणारं असतं आणि एक प्रेझेंटेशन ड्रॉइंगसाठी लागणारं असतं. प्रेझेंटेशन ड्रॉइंगसाठीच आपण पहिल्यांदा बघणार आहे. प्रेझेंटेशन ड्रॉइंग झालं की आपण याच्यामध्ये फर्निचर लेआउट टाकायचं आहे आणि काय करायचं आहे, नंतर हेच ड्रॉइंग घेऊन आपण लँडस्केप पण डेव्हलप करणार आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप सर्वांचे धन्यवाद. बाय बाय.